अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र आपणास काय शिकवते ते आपण पाहणार आहोत। गुरुचरित्रामध्ये आपण 11 गोष्टी शिकतो, त्या कोणत्या ते आपण पाहूया। नंबर 1, आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते। नंबर 2, आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते। नंबर 3, आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते। ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते। नंबर 4, यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा। नंबर 5, मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही। त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते, इथेच गल्लत होते। पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या समर्पणातूनच होऊ शकते। नंबर 6, काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे। नंबर 7, आपली काही पापे असतात, ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात, त्याला पर्यायी उपाय नाही। नंबर 8, नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही, आपापली जगराहाटी चालवावी हेच सांगितले। नंबर 9, महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात, बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरलेले होते। नंबर 10, अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत। नंबर 11, विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जगराहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातूनच पुढे जाते। आपले पात्र आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल। अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते ते पाहिले। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आताच सबस्क्राईब आणि शेअर करा। श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। धन्यवाद।